कोथुर्णा येथील धोकादायक वळणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज। कोथुर्णा गावाजवळील मुख्य रस्त्यावरील धोकादायक वळण सध्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। या ठिकाणी वारंवार अपघात होत असून अनेक वाहन चालक जखमी झाले आहेत। काही अपघातांमध्ये गंभीर दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे या वळणावरून प्रवास करणे प्रत्येक वाहन चालकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या ठिकाणी वाहनांचा वेग जास्त असल्याने आणि वळण तीव्र असल्याने अपघात होण्याची शक्यता नेहमीच असते। या धोकादायक वळणासमोर शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। अशा वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती आधीच करणे आवश्यक आहे। स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही। या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर, धोक्याचा इशारा देणारे फलक, रिफ्लेक्टर, रस्ता चिन्हांकन, वयोमर्यादा दर्शवणारे फलक, रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था तसेच आवश्यक असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे। याशिवाय वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी। प्रशासनाने आता तरी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष न करता नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य द्यावे। आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार, आणखी किती निरपराध जीव गमावल्यानंतर या धोकादायक वळणावर उपाययोजना होणार। कोथुर्ण्यातील नागरिकांची ही रास्त मागणी असून भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशी चर्चा ग्रामस्थांची एकमुखी आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर। तिसरी चौथी घटना एका महिन्याच्या आत। एका महिन्यातल्या आत याच्या अगोदर म्हणजे नेहमी होत असतात। नेहमी याची काही तक्रार वगैरे काही केली नाही का? तक्रार वगैरे नाही, तशी तर तक्रार सगळेच ह्या रोड जो ज्याच्याकडे आहे, ज्या विभागाकडे आहे, हो. त्याच्याकडे ब्रेकरसाठी किंवा रोड स्लो करण्यासाठी तक्रार केली, पण ते अजूनही त्याचे लक्ष नाही। अजून पण त्यांचे लक्ष नाही आहे। ठीक आहे।